पाहुणे सर विरमाडे यांचा सत्कार मी नामदेव सावंत आपल्या अजिंक्यतारा हा सत्कार इतनी बजे म्हणजे पेटलं पाहिजे बाहेर असतील त्या सर्वांना विनंती आहे एक छोटासा कार्यक्रम आज आता आपण करतो आहे तरी सर्वांनी आज येऊन बसावं अशी सर्वांना विनंती आहे सर्व माऊलींना विनंती आहे आज आपण येऊन असं नसतं व्हा बघा ओके महाराज घ्या बघायचं मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन होत आहे पुढे सर 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 एकच मिनिट सगळे सरळ हो संस्था आपल्या भागातलीच आहे आपण संस्थेतलेच आहोत तरी पण एक त्या निमित्तानं आईचा सत्कार पारबाई शंकर पवार यांना विनंती करतो की आपण आईचा सत्कार करावा
इकडे पेरा मावशी असं हां पुढे चला जाता त्याप्रमाणे आदरणीय चव्हाण सरांचे चिरंजीव आणि त्यांनी आपल्या या सातारा जिल्ह्यामध्ये एक वेगळा ठसा उमटवलेला आहे. मंगलमूर्ती हॉस्पिटल म्हणलं तर जयदीप चव्हाण सर आणि सह्याद्रीचं तर काम म्हणजे त्यांचं मंगलमूर्ती डेव्हलपर्स आहेत. तरी सुद्धा पाटीलवाडा एक जुन्या सगळ्या आठवणी देणारा असा पाटीलवाडा महाराष्ट्रातच नाही तर अनेक देशातील लोकांनी आम्ही पाहिला. त्याचबरोबर थोरले चिरंजीव किशोरराव चव्हाण सर यांचं तर वेगळं कार्य आहे. ओल्ड एज डे केअर सेंटर असतं तसं वयोवृद्धांचं काळजीभाव केंद्र ते इतक्या उत्तम चालवतात. मला त्याचा अनुभव आहे. म्हणजे आजकाल शहरातल्या वयोवृद्ध माणसांना बघायला वेळ नाही नोकरीवाल्यांना, पण त्यांच्याकडे ते दवाखाना आणि प्रधान समितीचा जो आश्रम आहे तो अतिशय उत्तमरित्या 24 तास डॉक्टर औषध पाणी सगळं होते आणि ते स्वतः नवरा राबतात. मी स्वतः पाहिले. त्याच्यासाठी एकदा गाडी वाजवा. आपल्या आईवडिलांची सेवा ते करतातच, पण इतरांच्याही आई वडील मानून ती सेवा करतात. पुण्यातही मला वाटतं एक शाखा निघाली. असे एक चव्हाण कुटुंबीय एक वेगळा ठसा उमटवणार आहे आणि त्यांनी आज आपल्या या संस्थेसाठी भेट दिल्याबद्दल मी त्यांचं स्वागत केलेलंच आहे. आपण पुन्हा एकदा सर्वांनी टाळ्या वाजवून आणि मी साहेबरावला विनंती करेन की आपण 2 शब्द या प्रसंगी आपण बोला. रामकृष्ण. आज दुग्धशस्त्र योग आहे. आज आपल्या या पंचकृषी संतांनी पावन झालेल्या या वास्तूमध्ये आज या वास्तूचं उद्घाटन होत आहे आणि त्याच दिवशी या भागावर निष्ठांत प्रेम करणारे हरिभक्त परायण आमचे वडील प्राध्यापक शिवाजीराव चव्हाण त्यांची 80वी जयंती आहे. हा दुग्धशस्त्र योग आहे. आम्ही दरवर्षी त्यांच्या जयंतीच्या आणि पुण्यतिथीच्या निमित्तानं आपल्या पंचक्रोशीत असेल किंवा ज्या ठिकाणी समाजात गरज आहे अशा ठिकाणी एक खारीचा वाटा आमच्या परिवाराच्या तर्फे आम्ही उचलतो. सरांनी त्याच्या हयातीत असताना एक 2-3 प्रतिष्ठान आमच्या कुटुंबाची तयारी केली. त्यामध्ये शिवजय प्रतिष्ठान स्थापन केलं होतं आणि त्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून समाजात जिथं खरोखर गरज आहे. आता बऱ्याच ठिकाणी असं होतं की तुम्हाला माहिती बऱ्याच ठिकाणी बऱ्याचशा संस्था असतात पण तिथं गरज असते नसते काय माहीत नाही. परंतु सरांनी जे आम्हाला सांगितलं की ज्या ठिकाणी समाजात खरोखर गरज आहे त्या ठिकाणी तुम्हाला जेवढं जमीन पडून तुमचा खालीचा वाटा तुम्ही त्या ठिकाणी द्यायला सुरुवात करा. आणि गेले 10 वर्ष शिवजय प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपण पंचक्रोशी सातारा तालुका सातारा जिल्ह्यामध्ये शिवजय प्रतिष्ठानच्या माध्यमातून समाजासाठी आर्थिक स्वरूपात अथवा इतर स्वरूपात आपण मदत करतोय. आणि यावर्षी हा योग आल्यामुळे आम्ही सर्व परिवारांना आई आमच्या प्रतिष्ठानच्या अध्यक्षता आहे तर त्यांनी आम्ही सर्वांनी ठरवलं की यावर्षी आपण हा जो योग येतोय या निमित्तानं आपल्या परिवाराच्या वतीनं आपण पूर्ण फुलाची पाकळी म्हणून ₹51,000 या संकुलाला सरांचे आणि आईचे आमच्यावर ते संस्कार आहे की व्यवसाय करताना आपण ज्यावेळेला 4 पैसे कमवतो ते 4 पैशातले तुमच्या ताकदीनं 10 पैशातील 25 पैशातील 50 पैशातील त्यातले पैसे तुम्ही समाजासाठी दान करा. समाजातील योग्य व्यक्तींसाठी द्या की जेणेकरून समाजाचं जे आपल्यावरून आहे ते आपण फेडलं पाहिजे. ते आपली नैतिक जबाबदारी आहे. त्या उद्देशातून आपण हे सगळं करतो. तुम्हाला माहिती आहे सरांचं या भागावर इतकं प्रेम होतं की सकाळी उठल्यापासून मग ते परमड्याला असतील गौंजरीला असतील नागपूरात असतील राकोसवाडीत असतील आपल्या गावचा पाण्याचा पिण्याचा प्रश्न असेल तर साठेवाडीचा प्रश्न असेल काय त्यांचं आता सर जाऊन 2.5-3 वर्ष होत आहे. ज्या प्रशासकीय कार्यालयात आम्ही जातोय तिथं तिथं सरांचं नाव म्हणजे एकही दिवस आजपर्यंत असं झालेलं नाही की सरांचं नाव कुठं निघालेलं नाही. प्रत्येक प्रशासकीय अधिकारी सांगतो की एखाद्या कामाचा फॉलो घ्यायचा कसा एखाद्या कामाचा पाठपुरावा कसा करायचा तर ते सरांच्याकडून शिकावं. निश्चितपणे आम्ही लहानपणापासून त्यांना पाहत होतो की त्यांनी घरातला संसार कधी पाहिला. सगळी संसाराची जबाबदारी ती आईच्यावर टाकली होती आणि सकाळी उठल्यापासून त्याचा
त्यांचा जो पांढरा पोशाख आणि त्यांची बऱ्याच वर्षापर्यंत सायकल होती, त्याच्यानंतर गाडीची गाडी सगळ्या भागाला परिचित आहे. ते सकाळी उठले की घरात बाहेर पडून समाजाचा संसार करत होते. आम्हाला कधीतरी वाटायचं की ते घरात तरी लक्ष द्यायला पाहिजे, परंतु आता आमच्या ते लक्षात येते की जे जास्त बुद्धिमान हुशार जी लोक असतात ती स्वतःच्या संस्कारात अडकलेली असतात आणि जे समाजविरोधी लोक असतात ती समाजाच्या संस्कारात अडकलेली असतात. त्यामुळं त्यांचं ज्यावेळेस कर्तृत्व आमच्या आता नंतर असावं, कारण आता आम्ही 3 वर्षांनी ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या भागात ज्या ज्या ऑफिसला ज्या ज्या गावात जातोय त्या त्या ठिकाणी सरांचं नाव निघतंय. म्हणजे कुणी किती पैसे कमवले, कुणी किती प्रॉपर्टी कमवली महत्वाचं नाही, कारण 3 वर्षांनी पुस्तक एकही दिवस असत नाही की सरांचं नाव निघत नाही. त्याचे संस्कार आमच्यावर जावे, त्याच्यामुळे आम्ही आमच्या व्यवसायात यशस्वी करू शकलो. इथून पुढे पण निश्चितपणे आपल्या भागातील कुठेही जाहिरात आमच्या आम्ही कुठेही जाहिरातबाजी करते, कुठेही फिक्स नाहीये, कुठेही मदत दिली त्याचा कुठेही मूळ आम्ही लावत नाही. त्या अनुषंगानं इथून पुढे आमचं नेहमी तुम्हाला या संस्थेला ज्या वेळेला मदतीने हात लागेल आमच्या ताकदीनं जेवढी शक्य तेवढी आम्ही मदत करून आज या कार्यक्रमासाठी आपल्या सगळे म्हणजे अप्पा महाराज दत्तप्रसाद संभाजीसाहेब संतोष कदम आहे हे सर्वजण यांनी आम्हाला निमंत्रित केलं आणि आम्हाला हा कार्यक्रम करण्याची संधी दिली. त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि नेहमीच आम्ही आमचा परिवार आपल्या पाठीशी भक्कम राहील एवढी ग्वाही देतो आणि सांगतो. धन्यवाद सयाजीराव. आपण देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने देत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे या उक्तीप्रमाणे मग सांगितलं तसं सरांनी आणि त्यांच्या आई वडिलांनी त्यांना सांगितलं तसंच आपण धरण बांधून करणारा सांगावं असतो, कारण सांगावं असेल तर धरण कुठे प्रत्येक धरणाला सांगावं असतो. तसंच तुमच्या आमच्या सर्वांच्या वार्षिक उत्पन्नामध्ये थोडासा सांगावा समाजासाठी आपण सर्वजण ठेवू का तिथं ठेवणारेच आहेत सगळे, कारण ते येणाऱ्या सगळे जे आज आले ते सगळी मंडळींनी लाखो हात आपल्या ह्या इमारतीला लागले. कारण उद्याचे जे गांजणे गांजणे त्याचे म्हणेच वापरे तुझं सातवळ धावा देवत येते जाणावं या उक्तीप्रमाणे उद्याच्या समाजाची पिढी इथं शिकणार. गोरगरिबांची मुलं वर्षभर आपण फ्री शिकवणार. त्यामुळे आपल्या सर्वांना एक विनंती आहे आणि बरं झालं डॉक्टर तुम्ही पण आज आहे तर आमचा माझा एक नेहमी माणूस आहे असा की आपण मुलांचं तर इथं होईलच, तर त्याच्याबरोबर आपल्या शहरातल्या मंडळींना एक मेडिटेशन सेंटर म्हणून आपण इथं सुरू करायचं आहे. त्या संदर्भात तुम्ही मार्गदर्शन करा आणि इथं समजा आठवड्यात असेल, महिन्यातून असेल, 15 दिवसातून असेल किंवा जसं वेळ असेल लोकांच्या सुट्टीनुसार की येऊन त्यांनी ध्यान करावं, मनन करावं, चिंतन करावं, ध्यानाला बसावं किंवा त्याचा एखादा चांगला वक्ता असेल तर त्याचं लेक्चर करावं आणि असं एक वेगळं लोकांना इथं सर्व लोकांसाठी हायपाट असेल, कीर्तन असेल किंवा प्रसाद असेल म्हणजे शहरातील मंडळींनी सुद्धा हे यावं आणि तिथं येऊन एक अध्यात्माचा वसा पुढे चालावा. म्हणजे केवळ केवळ मुलांसाठी शिक्षण म्हणून शाळा नव्हे तर तुम्हाला आम्हाला सुद्धा ह्याचा लाभ झाला पाहिजे हवा, कारण आज ताणतणावाच्या जीवनामध्ये आपण सर्वजण पळत असतो, धडपडत असतो. कधीतरी आपल्याला शांततेची गरज आहे. आपण एखाद्याला म्हणतो ना तू काही करू नको पण शांत, तसं आता आपल्यालाच म्हणावं लागणार आहे की आपल्या सगळा उद्योग सोडून बाहेर तरी आपण बसलंच पाहिजे. या निमित्तानं आपण सर्वांनी आपण मार्गदर्शन करा. त्या निमित्तानं आपण इथं करूया की मेडिटेशन सेंटर वगैरे इथं निसर्ग एवढा चांगला आहे आणि यामध्ये आपल्याला शहरातल्या मंडळींना इथं येऊन थोडं आठवड्याच्या हाताने केव्हाही यावं. हे सदा दरवाजे आपल्या संस्थेचे उघडे असणार सर्वांची संस्था आहे. पुन्हा एकदा आपला सर्व चव्हाण कुटुंबीय सर असतील, साहित्य सर असतील आणि जयदीप चव्हाण सर असतील, आई आणि सर्व कुटुंबीय पुन्हा एकदा मी संस्थेमार्फत आता आभार मानत नाही, आता आपण घरातच आहोत, पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आपण सर्वजण पुन्हा मदतीला तिथं या सांगा, मार्गदर्शन करा. आपली संस्था आहे, आपल्या भागाची आहे. आज खरं तर सर असते ना तर सरांनी किती उड्या मारल्या असत्या. सर प्रत्येक गावात यायचे, सर कुठल्या गावात नाही चला माझ्यावर, मला तर पाठीपाठी कधी कधी शाळाच उठवायला यायचे, चला कुठल्या गावात मारायला आपण जाऊ हे करू. सरांचा जो समाजासाठीचा जो वसा आहे तो सतत त्यांच्या मनामध्ये असायचा आणि सर धडपडत असायचे. त्यांचाच वारसा आपण पुढे चालवताय. तर या निमित्तानं आज 51,000 रुपयांचा चेक ते चव्हाण कुटुंबीय आपल्या संस्थेने देत आहे. सर्वांनी टाळ्या वाजवून स्वागत करा.
राजेश शेळके यांनी जे वचनाने संतुष्ट आपण तो स्वीकारूया. अशा माध्यमातून अनेक माध्यमातून त्यांनी चांगला प्रसार केला. आपल्या जवळजवळ सातारा पूर्ण तालुका संपूर्ण जिल्ह्यामध्ये त्याचं नाव होतं. अनेक ठिकाणी मोठ्या मोठ्या कार्यक्रमामध्ये शिवाजी जयंतीच्या व्याख्यानाच्या कार्यक्रमाचं त्यांना निमंत्रण असायचं. पूर्ण जवळजवळ सातारा जिल्ह्यामध्ये अनेक गावामध्ये त्यांनी शिवजयंतीचे कार्यक्रम साजरे केले. अनेक गाव त्याच्यामुळं शिवाय राजकीय क्षेत्रातून सुद्धा त्यांनी जिल्हा परिषदला निवडून आले आणि त्यामधून चांगल्या पद्धतीनं आपल्या भागातील विकास कामाचाही अतिशय चांगली कामं होईल तिला प्रयत्न अभ्यास असायचा, सतत प्रयत्न असायचे. अशा सर्वांना मी धन्यवाद देतो आणि सर्वच मंडळी आपण एवढी भव्य इमारत काढली ती सुद्धा सर्व देवीदारांच्या सहकार्यातून मारलेली आहे. या कार्यक्रमासाठी करण्याचे बाबासाहेब पवार भाऊसाहेब पवार गंभीर कंपनीचे श्रीकांत पवारांचे विकास आहेत. तर यांनी सुद्धा आपल्याला संस्थेसाठी 1 लाख रुपयाचा पत्र दिला. त्याचबरोबर इतर सर्व देवीदार आहेत. परमाची साहेबराव कुटुंब आहे, गंजराणीच्या मंडळी सर्वजण आहेत, मोहगिरी आहेत, रमेश धुमाळ आहेत, त्याचप्रमाणे गायकवाड साहेब आहेत. सर्व मंडळी आपल्याला जिल्ह्यातून नवीन आपली पंढरपुरापासून आपल्याला या देवीदारांच्या याच्यामध्ये आपण एवढी मोठी सौदा करत आहोत. तेव्हा सर्व देवीदारांचं आम्हा सर्व भक्तमुली वारकरी शिक्षण संस्थेच्या संचालक मंडळीच्या वतीनं हार्दिक अभिनंदन आणि सर्वांना विनंती करतो की अर्ध्या तासामध्ये साहेबांचं एक आगमन होते. तेव्हा आपण एवढ्या मागून आलेला तर पुढे परत मागे जायचे जरा तरी गडबड करू नका. एक अर्धा पाऊण तास आमच्यासाठी या सर्वांसाठी कार्यक्रम झाल्यानंतर भोजन व्यवस्था आहे. तेव्हा पुन्हा एकदा विनंती की सर्वांनी जरा गडबड करून घालायची. आज सरकार थोडासा वेळ आम्हाला द्या अशी सर्वांना विनंती करतो आणि संपूर्ण आपल्या साताऱ्यातील मोहना वागिरी यांनी खूपच आपल्या संस्थेला सहकार्य केल्याबद्दल आपल्या तालुक्याचे माजी उपसभापती पंचायत समिती सातारा आपण सत्कार करावा आपण जवळ सर या इकडे जवळ नामदेव साहेब यांच्या ठिकाणी स्वागत करतो. करून साहेब महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. हर हर महादेव. समोर वर चढा, वरच्या पायरी या सर, वरच्या पायरी चढा.
धन्यवाद. पुढे होते पुढे आत येऊ द्या सगळ्यांना येऊन पुंडलिक हरी श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. गोपाल महाराज की जय. यानंतर मान्यवरांचा औक्षण होत आहे. दोन्ही महाराज या पुढे अध्यक्ष अध्यक्ष मी प्रमुख मान्यवरांना देखील सांगतो. सर्वांना विनंती आहे, सर्वांनी आज यानंतर एकच मिनिट. ओके थँक्यू. यानंतर आदित्य सरकारी सायकल फेडरेशन व्हाईस चेअरमन यानंतर पंचायत समितीचे माजी उपसभापती माननीय आनंदराव चव्हाण यांचा सत्कार दत्तपुराचे व्हाईस चेअरमन समाज समिती यांना विनंती करतो त्यांचा सत्कार करायचा. वा पुढे की हात सोबत माननीय आप्पासाहेब गायकवाड यांना विनंती करतो की गणेश यादव इंदोर तसेच बजरंग बुवा चिंचणी यांचाही सत्कार करण्यात येत आहे. थोडसे सोडे संचालक भक्त मोठे दोन दिनकर शेळके मालक दिले जातात म्हणजे उद्या या कोण आले त्याचा सत्कार आपण महाराजांनी करावा. महाराज थांबा. दिलीप पवार उपसरपंच दिनकर पवार आबा यांचा सत्कार आदरणीय उपसभापती मारुती पवार यांना श्रीफळ देण्यात येते. त्यांचे सत्कार करण्यात येते. त्यांनी पुढे यायचं आहे. पवार लघु जाधव चेअरमन विकास सेवा सोसायटी करडी शंकर साहेबराव पवार त्यांचाही सत्कार. मानसिक गायकवाड सचिन मानसिक गायकवाड युवकांनी करते आसनगाव यांचाही सत्कार. सदस्य ग्रामपंचायत नारेवाडी यांनाही सत्कार करण्यात येते. पुढे यायचे संजय महाराज शेळकेवाडी थांबा 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 थांबा. महादेव ज्योती या इकडे यांना इथं सरकारी चेअरमन साहेब नामदेव सावंत यांना विनंती करतो. जयजय पार्वती मोरे राहुलेवाडी ओके बघा आपकी बात
25,000ची देणगी देऊन भरपूर असं सहकार्य केलेलं आहे, त्यांचंही कार्यालयावर आपण स्वागत करायचं आहे. तसेच प्रवीण शेळके बाबा आमच्या गावाले यांनी त्यांच्या वाढदिवसा दिवशी आम्हाला 25,000चा चेक दिला, त्याबद्दल त्यांचंही आपण कार्यालयावर सर्वांना स्वागत करायचे आणि मदत करायचे म्हणून त्यांनी सहकार्य केलेलं आहे. तसेच आदिल नारायण शेळकेवाडी सरपंच यांनी 5,000ची देणगी आपल्या संस्थेला दिलेली आहे, त्यांच्यासाठी एकदा टाळी वाजवा. आणि राहिलेला माजी सरपंच आपले संतोष शेळके आहेत, कदम पिरानी पोलीस पाटील अन्नदानासाठी खूप मोलाचं सहकार्य केले, त्यांच्यासाठी आपण टाळी वाजवून त्यांचं अभिनंदन करूया. तसेच अनेक देणगीदार आहेत की त्या सर्वांनी दिवसात ओळखावा त्यांची जाणावा, या युक्तीप्रमाणे आपण इथून पुढं या संस्थेमध्ये या वास्तूमध्ये अनेक गोरगरिबांचे आणि महाराष्ट्रातून येणाऱ्या कुठलाही विद्यार्थी तो इथं गायन वादन कीर्तन भजन प्रवचन काही न मोबदला घेता वर्षभर त्याचा आपण इथं सोय करणार आहे. तर या सोयीसाठी आपल्याला इथून पुढे आपल्या सर्वांच्या सहकार्याची गरज आहे. तरी या समाजासाठी धर्मासाठी आणि आपल्या या पुढच्या भावी पिढीसाठी आज प्रत्येक गावात आपण गेलो तर साधारण 60-70% व्यसनाधीन पिढी होती की काय अशा परिस्थितीचं वातावरण आहे. आणि मग अगदी एखादा मोठा गायक नाही झाला, एखादा मोठा पदकमणी नाही झाला, एखादा मोठा कीर्तनकार जरी नाही झाला तरी तो रस्त्याच्या कडेला जरी पडलेला दिसणार नाही, अशी अवस्था असेल. अशासाठी वारकरी संस्थेची काळाची गरज आहे आणि हे करण्यासाठी म्हणून भावी पिढीसाठी म्हणून आपणा सर्वांच्या देणाऱ्याचे हात हजारो दुबळी आमची झोळी, त्याप्रमाणे आपण भरपूर सहकार्य केले. त्याबद्दल पुन्हा एकदा सर्व 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 अगदी 1 रुपयापासून ते लाख रुपयेपर्यंत देणाऱ्या सर्व देणगीदारांचं पुन्हा एकदा मी अभिनंदन करतो. आता राजू भैया भोसले येणार होते, पण आता कार्यक्रम त्यांचा एक चालू आहे. त्यांनी स्टार्ट टू एंड आपल्याला खडी आणि क्रशंड चेअरमन साहेब राजू भैयांनी टोटल दिली, त्यांच्यासाठी एकदा आपण टाळ्यावर त्यांचं अभिनंदन करूया. आणि आमचे विनायक मोरे साहेब असतील, आमचे संचालक आहेत, त्यांच्याबरोबर साहेबराव आहेत. ही मंडळी पुण्याला मुंबईला असून सुद्धा संचालक झालेत आणि तिकडूनही मदती मिळवत आहेत आणि देत आहेत. आणि खरोखर एखाद्या लग्नात जसं आपण आहेर देतो त्या पद्धतीनं या डॉक्टरनी फॅन दिलेत, कुणी या महिला मंडळ बसले त्यापैकी शेताताईने मिक्सर दिलाय, काही महिलांनी कुणी टाकी दिली. म्हणजे मुलांना स्वयंपाकाचं साहित्य आपल्या कुटुंबासारखंच लागणार आहे. वाटर किसन पवार यांनी चक्की दिली बघा, म्हणजे साहेबराव निमाने यांनी बंब दिलाय पाणी तापवायचा. अशा छोट्या मोठ्या गोष्टी आता आपल्या घरातल्या कुटुंबासारख्या तिथं मुलांना आंघोळ चहा नाश्ता जेवण सगळ्या गोष्टी लागणार आहेत, किचन मधल्या सगळ्या वस्तू लागणार आहेत. अशा पद्धतीचं सहकार्य सर्वांनी केलेलं आहे. पुन्हा एकदा सीताताई मोरेंनी मिक्सर दिलेला आहे आणि पुन्हा एकदा मी सर्व देणगीदारांचं मनपूर्वक संस्थेमार्फत मी आभार मानतो. आणि यानंतर मी आदरणीय चेअरमन साहेब यांना विनंती करतो की आपण 2 शब्द आपल्या या प्रसंगी मार्ग. आज या ठिकाणी गावामध्ये फक्त कुठली वारकरी शिक्षण संस्था आसनगाव पंचकृषी या सर्व विभागामार्फत आज ही शिक्षण संस्था उभी केली. या शिक्षण संस्थेच्या इमारतीचा वास्तुशास्त्र भूमिपूजन उद्घाटन समारंभ आज या ठिकाणी आपल्या सर्वांचे नेते महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री भोसले तथा पालकमंत्री लातूर जिल्हा यांच्या शुभास्ते होता. परंतु मंत्री महोदयांच्या पाठीमागे कामाचा विभाग व बऱ्याच गोष्टी असल्यामुळे आज ते मुंबईला सुद्धा जाणार आहे, त्यामुळं इथे येऊ शकले नाही. परंतु त्यांच्या वतीनं या विभागाचे ज्येष्ठ नेते सातारा पंचायत समितीचे माजी उपसभापती या ठिकाणी हजर आहेत, अरविंदप्पा चव्हाण, तसेच या मागाशी या ठिकाणी उद्घाटनाचा समारंभ करून या विभागाचे दुसरे नेते कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विक्रमजी पवार हे सुद्धा
या ठिकाणी येऊन गेलेले आहेत. त्याच पद्धतीनं कुमटे गावचे पोलीस पाटील सुरेंद्र देशपांडे तर ते जिल्हा संघाचे संचालक आणि तालुका संघाचे संचालक आहेत. त्याच पद्धतीनं शेळकेवाडीचे उद्योजक प्रवीण शेळके, त्याच पद्धतीने शेळकेवाडीचे माजी सरपंच विजय महाराज शेळके, चिंचणीचे माजी सरपंच अंकुश सावंत, विकास सेवा सोसायटीचे चेअरमन मच्छिंद्र सावंत, चिंचणीचे आमचे दुसरे सरपंच जितेंद्र सावंत, वाडीतून बजरंग पवार, त्याच पद्धतीनं तेराणीचे माजी सरपंच संतोष कदम. या ठिकाणी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले करमाळ्याचे पाटील, तिलानीचे संपतराव साळुंके पाटील, त्याच पद्धतीनं आमचे या विभागातील शिवाजीनगरचे सरपंच मित्र बापू धनावडे, शेळकेवाडीचे सरपंच अनिल शेळके, दुसरे शेळकेवाडीचे माजी सरपंच संतोष शेळके, त्याच पद्धतीनं कौंदर्याचे सरपंच. या शिक्षण संस्था ज्यांनी उभी केली ते या विभागातील आणि आसनगावचे सुपुत्र आप्पा महाराज गायकवाड आणि उपाध्यक्ष शेळकेवाडीचे आमचे गुरुवर्य संभाजी महाराज शेळके, आसनगावचे उपसरपंच. या विभागातून नरेवाडी असेल, कौंदर्य असेल, तिलाने असेल, आसनगाव, खालसी तिलाने, कुमटे, माकोडवाडी, तसेच कर्दीचे आमचे तात्या आलेले, लहूदाराव आले, आमचे पवार साहेब या ठिकाणी नरावडीचे आले, सर्वच मंडळी वारकरी शिक्षण संस्थेवर प्रेम करणारी या ठिकाणी सर्व महिला भगिनी. खरं तर या विभागामध्ये अतिशय मोठं काम या तुमच्या सर्वांच्या माध्यमातून आपण शक्ती आणि भक्ती तुमचा सर्वांच्या पाठीवर आमचे आश्रम दिसून या ठिकाणी उपस्थित आहे. सर्वच जण आसनगावचे सर्व मंडळी शक्तीच्या जोरावर भक्ती आणि शक्ती भक्ती एकत्र असल्याशिवाय हा समाज पुढे चालणार नाही. म्हणून आपल्या माध्यमातून या ठिकाणी फार मोठं काम या ठिकाणी उभं करण्यात आले आहे. खरं तर परवाच आमच्या गावामध्ये आपण पारायणाचं 3 दिवसाचं पहिलंच वर्ष पारायणाचं या ठिकाणी बजरंग पवारांचे सरपंच आहेत, सर्वजण मंडळी पारायणाचा कार्यक्रम घेतला. आप्पा महाराज असतील, संभाजी महाराज शेळके असतील यांच्या मार्गदर्शनाखाली पहिलंच वर्ष होतं, पण अतिशय चांगल्या पद्धतीने कार्यक्रम हा या ठिकाणी घेतला. समाजामध्ये आता बऱ्याच गोष्टी घडायला लागल्या, परंतु वारकरी संप्रदाय हा जगाच्या पाठीवर हा फार मोठा संप्रदाय आणि या संस्कृतीमध्ये आपण असल्यावर आपल्या येणाऱ्या पिढ्या आहेत पुढच्या त्याच्यावर चांगले संस्कार हे होत असतात आणि त्यासाठी या आप्पा महाराजांनी आणि या पंचदृष्टी सर्वच खरं तर या गोष्टी करण्यासाठी सगळ्यात महत्वाचे देणगीदार असतात आणि इथे उपस्थित सर्व देणगीदारांचे मी परत या शिक्षण संस्थेच्या वतीनं आभार मानतो. खरं तर आपण थोडा खालीचा वाटा आपण दिल्याशिवाय कुठलीही गोष्ट उभी राहत नाही आणि आपण सर्वांनी ही मदत केल्यावरच ही शिक्षण संस्था उभी आहे. भविष्यात ही शिक्षण संस्था ही तालुक्यात नव्हे तर जिल्ह्यात अशीच नावारूपाला यावी अशा या ठिकाणी शुभेच्छा देतो. सद्गुरु साहेबा आत्ता पाठीराखा राजेची कांता काय भेट मागे हे दोघांचा आप्पा महाराज आणि संभाजी महाराज यांचा सर्वांच्या पाठीमागे एवढा सद्गुरु सारखा पाठिंबा असताना आपल्याला कुठेही कमी पडणार नाही. परत एकदा आम्हाला या ठिकाणी बोलवलं, सन्मानित केलं, त्याबद्दल संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानतो आणि परत एकदा शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. त्यानंतर प्रवीण शेळके बाबा यांनी 1-2 शब्द बोलावे. नमस्कार, रामकृष्ण हरी. तर आजच्या या कार्यक्रमासाठी सर्वजण
झाला आणि हा शुभारंभ झाला. तर या सह्याद्रीच्या खोऱ्यात आणि आपल्या भागामध्ये ही पहिली संस्था होत आहे आणि वारकरी शिक्षण संस्था या संस्थेशी मी गेल्या 6 महिन्यापासून यांचं पूर्ण काम करत आहे. बापूंचं, संभाजी महाराजांचं, या सर्वांचं. तर नवीन पिढीला घडवण्यासाठीचे शक्ती आणि भक्तीपीठ जसं साहेबांनी सांगितलं त्या पद्धतीनेच हा एक सूर्यक्रम आहे आणि या आपल्या भागामध्ये सुरू होतं. याचा सर्वांना आपल्याला अभिमान आहे आणि याच्यातून भावी पिढी घडेल आणि एक योग्य मार्गदर्शन लोकांना मिळेल आणि नवीन पिढीला मोबाईल पासून दूर जाऊन त्या पद्धतीचा उपक्रम चालवला आहे. हा पुढे असाच अविरत चालू राहण्यासाठी आज आपण सर्वांनी मदत केली. अशाच पद्धतीने पुढेही चालू राहील आणि त्या पद्धतीने संस्था नावारूप असेल. या संस्थेसाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा. त्यानंतर मी आपल्याला विनंती करतो की आपण आम्हाला शिक्षण संस्था असलेल्या या संस्थेच्या निर्मातीच्या 16 आज आपल्या या उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी आपल्याला उद्घाटक म्हणून आपल्या सर्वांचे राज्याचे नेते माननीय महाराज श्रीमान छत्रपती धर्मश्री भोसले सार्वजनिक बांधकाम मंत्री महाराष्ट्राचे ते उद्घाटक म्हणून होते. तसेच अध्यक्ष म्हणून आपले खासदार माननीय श्रीमान छत्रपती उदयनराजे भोसले तसेच माननीय आमदार आपले मनोजदादा वरकडे हे सर्वजण या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार होते. परंतु आपल्या सगळ्यांना माहिती बाबांचा वास्तव्य आणि इतर जे काही काम आहे त्या पद्धतीनं त्यांना इकडं यायला वेळ झाला नाही. त्यांना अचानक मुंबईला जावं लागणार आहे ते गेले नसते तर त्यांनी निश्चितच आपल्याला त्यांच्या शुभेच्छा या संस्थेला दिलेले. त्याच पद्धतीने त्यांनी मदत पण बाबांनी या संस्थेला मला 40 आसपास आपले बाबाजींनी या संस्थेला त्यांनी स्वतः मदत केली आहे. त्यामुळे आज आपण इथं सर्व कार्यक्रम करत असताना मगाशीच आपल्या सभापती विक्रम पवार त्यांनी मगाशी आपण करायला लागला त्यांनी चांगल्या पद्धतीने आपल्याला मदत केलेली आहे. तसेच आज आपल्या कार्यक्रमाचे चेअरमन आमदार सावंत आपले जनसंघाचे संचालक आमचे मित्र सुरेंद्र देशपांडे तसेच आपले प्रधानमंत्री ज्येष्ठ संतोष सावंत सर्व तिथं उपस्थित असलेले आपले मंडळी आणि या संस्थेचे अध्यक्ष आपण महाराज अध्यक्ष समाज सेवक सर्व कार्यकारी संचालक. आज आपण मला आवडते तिथे सांगायचे की आपल्याला अतिशय आपण महाराज आपण सांगितलं जेव्हा योगाला केलेलं आहे याच्या अगोदर आपण केले मला वाटत नाही. पाळण्याची सवय प्रत्येक गावात समस्या आपण सगळ्यांनी मिळून या विभागातले गणेश महाराज असतील इतर समाज सेवक असतील आपले प्रवीण सेवक असतील आपण सर्वांनी या आसनगावच्या परिसरात मला होती ज्या गावात पाळणा नाही त्या गावात आपण पाळण्याची एक सुरुवात केली. त्यामुळे प्रत्येक गावात आपण तिथली गरीब पिढी चांगल्या मार्गाने करायचं आपण काम केले आणि त्याच्यावर सुरू म्हणून आपण जी संस्था उभी केली. या संस्थेने निश्चितच एक चांगले विद्यार्थी जे अनाथ असतील किंवा इतर करत असेल असे सर्व विद्यार्थी या संस्थेने चांगलं शिक्षण म्हणा किंवा कलाक्षेत्र हे तुमचं जे काही तुम्हाला या संस्थेच्या माध्यमातून शिकवणार कॉलेज असेल किंवा तुमचं पेटी वाढत असेल इतर जे काही असेल ते चांगल्या पद्धतीनं या संस्थेमध्ये घडतील असे मी आशा व्यक्त करतो आणि आपण सर्वजण त्या पद्धतीने चांगलं काम कराल तर आम्हाला सगळ्यांना देखील शाश्वत आहे ग्राह्य करतो की आपण सगळे चांगलं काम करावं. आपल्याला या विभागातल्या जे आपण ज्या पद्धतीनं जे असे चांगले काम करतात त्याबद्दल आपल्या नेत्यांचं तुम्हाला सगळ्यांनाच कायम पाठिंबा आहे. आमच्याही सगळ्या कार्यकर्त्यांचा पाठिंबा आहे. आपल्याला एका चालवायचं देखील ते आपण
सचिन राजेंद्र शेळके यांनी करावं. संभाजी शेळके सर आणि त्यांचे संचालक त्यांचा सर्वांचा सत्कार वाईट चळवळीने संस्था सगळ्यांनी या सर्व या सज्जनांमध्ये प्रसाद हे प्रथमेश ये ना. प्रथमेश महाराज या सुभाष मोरे रामकृष्णवाडी प्रसाद मिस्त्री या तुझं नाव फार मोठं आहे. युवराज आबा या पुढे. युवराज आबा यूट्यूबला टाक बाबा. प्रेम करायचे फोटोची बघा समोर. ओके 2 मिनिटं बसायचे. त्यानंतर अशोक मोदी परमारे यांना मी विनंती करतो की ते आभार मानून कार्यक्रम आबा आपल्या सर्वांना सांगायचं म्हणजे आयुष्यामध्ये प्रत्येक वेळेला प्रत्येक वेळेवर वेगवेगळ्या गोष्टी घडत असतात. परंतु आता या ठिकाणी जी उपस्थित मंडळी आहे त्या मंडळींच्या आयुष्यामध्ये जी गोष्ट घडते मी तुम्हाला अगदी आभार मानायला मला दिले म्हणून सांगतो. हे जे वळण आहे ना हे वळण पुन्हा आयुष्यात येणे नाही. हे इतकं सुंदर वळण आहे आयुष्याचं. कारण या ठिकाणी उपस्थित असलेले सगळ्या मंडळी महाप्रसाद घेतल्याशिवाय कोणी जाऊ नये अशी आपल्या सर्वांना नम्र विनंती आहे. महाप्रसाद घेऊनच जायचं आहे. तर या आयुष्याच्या सुंदर वळणावर आप्पा पाहत असल्याबद्दल हरिमूर्ती महाराज आमचे मार्गदर्शक संभाजी शेळके सर यांनी मिळून या ठिकाणी सुंदर अशी भक्तपुरी वारकरी शिक्षण संस्था या आसनगाव या पंचक्रोशीमध्ये उभारलेली आहे. आणि मला या गोष्टीचा सार्थ अभिमान आहे की या ठिकाणी प्रत्येक माणसाने दान हे दोन्ही हाताने सरळ हस्ते केलं आहे. आणि म्हणतात ना याचसाठी केला होता आकाश शेवटचा दिवस घोड व्हावा. त्याप्रमाणे हा जो अभ्यास आहे या पंचक्रोशीमध्ये नव्हे या तालुक्यामध्ये नव्हे तर या जिल्ह्यामध्ये
विजयाची आहे ना वाजता